नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पार्थ भरल्या ताटावरून उठून जातो आणि म्हणतो की मला भूक नाहीये। तर सर्वजण पार्थकडे आश्चर्याने पाहतात। त्यांना वाटतं की पार्थ असं कधीच करत नाही। मग त्याला असं अचानक काय झालं आहे? तर पार्थच्या वागण्याचा काव्यालाही खूप धक्का बसतो। सर्वजण काव्याकडे बघू लागतात। त्यानंतर मानिनी काव्याला म्हणते की काय ग काव्या, तुझं आणि पार्थचं काही भांडण झालंय का? कारण तो असा भरल्या ताटावरून कधीच उठून जात नाही आणि आज तो उठून गेलाय। आज मात्र तो उठून गेला आहे। तो असं कधीच करत नाही। पार्थच्या वागण्याचा काव्यालाही खूप धक्का बसतो। तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी ही बेडरूममध्ये पर्समधून डिवोर्स पेपर काढते आणि जीवाला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। असं म्हणून ती जीवाला डिवोर्स पेपर देते। ते घटस्फोटाचे पेपर पाहून जीवाची पायाखालची जमीन सरकते। तो नंदिनीला म्हणतो, अगं हे सगळं काय आहे? एवढंच नाही तर पार्थसुद्धा बेडरूममध्ये डिवोर्स पेपर घेऊन गेलेला असतो। पार्थ काव्याला म्हणतो की तुम्हाला माझ्यापासून सुटका हवी होती ना, तर हे घ्या, करा साईन या डिवोर्स पेपरवर आणि मोकळे व्हा। पार्थ आणि नंदिनी हे जे करत आहे ते योग्य की अयोग्य हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आता पुढील येणाऱ्या भागात पार्थ आणि काव्याचा आणि नंदिनी आणि जीवाचा खरंच घटस्फोट होणार आहे का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।